हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता त्यावेळेबाबत सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुझ्या वचनांचा आनंद प्रत्येकाला साहेब प्रत्येक सर्व पापांच्या अपराधांची क्षमा मागतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शांती जमा होती ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण बघणार आहे आता शमूएलमध्ये दुसरा अध्याय 12 अध्याय 1 पासून आपण वचन घेणार आहे की परमेश्वराने माणसाच्या जीवनामध्ये बरेचशी चुका होतात आणि ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी कोणता न कोणता व्यक्ती बनवलेला जात असतो आणि चुकीच्या नंतर माणसाला कसा पश्चाताप होतो. या 11 अध्याय 12 अध्यायामध्ये पण 12व्या अध्यायापासूनच आपण सुरुवात करणार आहे की जे मनुष्य आपल्या मुळासाठी किती अन्याय किंवा अत्याचार किंवा हत्या करत असते, परंतु परमेश्वर नंतर ज्या माणसाची एक घडण करते, तयारी करते, ती ह्या जगाला एक संदेश देण्याचं मार्गदर्शन. तर आपण हे शमूएल दुसरे आणि 12 अध्याय नाथान आणि दाविदाचा आनंद करतो. बरोबर. परमेश्वर नाथानाला काहीतरी मार्गदर्शन करून त्याला पाठवते. आता आम्हाला सुद्धा देवाने तुमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून पाठवलेले. मग आता तुम्ही त्या मार्गदर्शकामध्ये चालतील तर तुम्हाला काहीतरी शिक्षण मिळेल. वचन आपल्याला एक शिकवते आणि ते वचन आपल्या सगळ्यांना ते जाणीव करून देते. मग त्याने काय वचन सांगितलं बघा. पहिलं लक्षात आणा. कोणाकडे पाठवलं? दाविदाकडे. हा दाविदाच्या जवळ का गेला की दाविदातून ज्या काही चुका घडलेल्या होत्या आणि त्या चुकीचा अर्थ त्याला समजून द्यावा. कारण मनुष्य मोहामुळे एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते, अत्याचार किंवा अन्याय जातो, ते त्यांना थांबवण्यासाठी परमेश्वर एखाद्या व्यक्तीची तयारी आणि घडण करत असते. तर तिकडे काय सांगितलं बघा. मग त्याने काय सांगितले, त्यामध्ये एक श्रीमंत होता आणि एक गरीब व्यक्ती होता. आपल्यामध्ये श्रीमंत पण आहेत आणि गरीब व्यक्ती पण आहेत. नाही सगळे श्रीमंत आहेत. श्रीमंत असले तर इकडे आले नसते. श्रीमंताला यायला फार कठीण. जेव्हा संकट येतील तेव्हा मात्र ते धावत येतील. काही शिक्षण आहे आणि ते शिक्षण आपल्या प्रत्येकांना घेता आलं पाहिजे आणि ते शिक्षण घेतल्यावर परमेश्वर आपल्याला काहीतरी त्याच्यातून शिकवण किंवा मार्गदर्शन करत असते. एक एक वचन काय सांगते. त्या श्रीमंत माणसाकडे काय होते. तुम्ही जर बघा गरीबाकडे कमीच असते पण श्रीमंताकडे भरपूर काही गोष्टी येत असतात. पण श्रीमंत माणसाचा एक दाखला असा आहे की त्याच्याकडे काय असते माहिती आहे, कमीच असते. श्रीमंतामध्ये एक गुण असे असतात किंवा धन पकडायला लागला ना तो फक्त धनाच्याच पाठीमागे लागतो आणि सगळं धन जमा करतो आणि शेवटला हिरो जमा करून जातो. तर त्याच्याकडे पुष्कळ होतं आणि एक गरीब होता. त्या गरीब व्यक्तीकडे एकच फक्त व्यक्तीची गोष्टी होत्या. काय सांगते. तो गरीब मनुष्य होता. त्याच्याकडे फक्त एकच असं मेंढरे होते. त्याच्याशिवाय त्याच्याजवळ काहीच नव्हतं आणि त्यांचं प्रेम त्या मेंढरीमध्ये एवढं होतं की एका मुलीसारखं त्या लोकांनी कुटुंबामध्ये त्यांचं पालन पोषण केलेलं. परमेश्वर सुद्धा आपल्या सगळ्यांना एका मुलासारखंच वागतं
आणि परमेश्वर याच्यातूनच आपल्या सगळ्यांना सारखा शिक्षणाचा अनुभव देत असते. त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या मुलाबाळाबरोबर ती लहानाची मोठी झाली. हालेलुया. एक आपण आध्यात्मिक जीवन जर जगत असते तेव्हा आपण सुद्धा जेव्हा ती नव्याने जन्म घेतो, तो जन्म असा आहे की प्रभूमध्ये की आपण नव्याने जन्म घेतो, म्हणजे लहान मुलासारखं होतो. हालेलुया. आणि हे लहान मुलासारखं जीवन जेव्हा मी बनवतो तेव्हा आम्हाला कळते की हे देवाचं राज्य असं आहे. आता देवाचे राज्य घेतल्यानंतर त्याच्यात असते प्रीती, दया, शांती, नम्रता, लीन, पवित्रता, अभिषेक आणि अद्भुत गोष्टी या निर्माण होतात. ती त्यांच्या घासातला घास खात होती, त्यांच्या पेल्यातून पण ती पाणी पित होती, त्यांच्या उराशी ती झोपत होती, त्यांची मुलगी ती बनलेली होती. देवाला काही गोष्टीचा मार्ग किंवा शिक्षण हे जेव्हा शिकवायचं असते तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या व्यक्तीची घडण पहिली तयार करते आणि त्यांच्याद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडण, प्रगती, दया आणि शांती ही पहिली उत्पन्न करावी लागते. आता जर तुम्ही प्रभूमध्ये नाही, वचनात नाही, शिक्षणात नाही, नियमात नाही, तर तुम्हाला सुद्धा प्रभूच्या उपस्थितीची जाणीव होणार नाही. कारण का? ती जाणीव तुम्ही आत्मपरीक्षण केलेली नाही. आता आपल्या प्रत्येकाला एक एक गोष्टी शिकायचं. आता त्या गरिबांची वस्तूवर त्यावर लक्ष जास्त असते, पण श्रीमंताच्या गोष्टीवर आपल्याला श्रीमंत आहेत पण आपल्या गोष्टी कुठेतरी कंजूस माणूस कसा असते बघा, माहितीये ना तुम्हाला? कंजूस माणूस नेहमी 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 तो एक एक पैसा जमा करून भविष्यात काय काय करतो देवाला माहिती. आता तुम्ही लूकमध्ये 1:1 ते 10 बघितलेलं असेल की मोठा एक कंजूस माणूस होता, पण प्रभूने त्याचं मन परिवर्तन केलेलं होतं. जो देवाजवळ असतो त्याचं परिवर्तन होते, पण जो देवाजवळ नसते त्यांचं परिवर्तन होत नाही, तर त्याचं नुकसान होते. आता ह्यांनी एक दाखला कसा बनवला आणि या दाखल्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं बनवलं, कसं घडवलं ते शिकायचं आहे. हालेलुया. जो परमेश्वराच्या वचनानुसार किंवा त्याच्या नियमानुसार वागतो, चालतो, घडतो आणि त्याप्रमाणे प्रवास करतो तेव्हा परमेश्वर त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम करत असते. हे आता दाविदाच्या हातातून घडलेल्या चुका त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी नाथानाला परमेश्वरी बनवून पाठवलं आणि त्याला समजावायला आणि शिक्षण द्यायला सुरुवात केली. काय सांगितले? त्या माणसावर दाविदाचा कोप. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराची जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो मरणदंडास पात्र आहे. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, तेव्हा तो सांगतो तूच आहे. हालेलुया. प्रत्येकी माणसाला कधी कधी काही गोष्टी समजत नाही किंवा समजून घेत नाही, तर त्याच्यामुळे मनुष्य कुठेतरी एका परिस्थितीमध्ये आणि एका कमजोरतामध्ये कुठेतरी तो पडला जात असतो.
आणि 4 पट. लूकमध्ये जेव्हा 19 अध्याय ज्याचं घेतलं त्याला आपण 4 पट द्यावं लागतं, बरोबर की नाही? हे 4 पट आपल्याला द्यायला लागते. चुका केल्यानंतर त्याचं परिणाम आहे ती 4 पटीने बघायचं. म्हणजे संपूर्ण विश्वास त्याचा उचलून द्यायचा की बाबा या माझ्या चुका आहेत, या चुकीतून मला मात्र मुक्त व्हायचं. तेव्हा तिकडे नियम होते ते बदलेच्या बदल 4 पट द्या. नाथन दाविदाला म्हणाला तो मनुष्य तूच आहे. काय सांगितलं? नाथानाने दाविदाला सांगितलं तूच आहे, तूच असं बोलतो पण तूच आहे. नंतर दुसऱ्या अध्याय 3रं वचन आहे, मानवा दुसऱ्याला दोष देणार तो काय. आपण हमेशा ना लोकांची निंदा, नफरत, द्वेष, पण कधी कोणत्या गोष्टीची जर आपल्या जीवनात चुका येतात तर आपल्याला आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी की जेवढा माणूस अधिकारी असते तेवढा तो देवापासून दूर व्हायला बघतो आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा हा प्रश्नामध्ये तो इंटरेस्टली असते. तसं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण शून्यात आलेले आहे आणि शून्याचाच विचार करायचा. कारण परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली ती शून्यातून उत्पत्ती 1 अध्याय 1 ते 2 वचनामध्ये त्यांनी आकार तयार केला, म्हणजे आपला स्वभाव तयार केला. या पृथ्वीमध्ये मनुष्य बनवायच्या अगोदर या पृथ्वीचा आकार केला, तसं माणसाला बनवल्यानंतर उत्पत्ती 1 अध्याय 27 मध्ये देवाचं प्रतिरूप बनवणं म्हणजे आकार बनवणं. मग ते 5 वेळा सत्कर्म पाहून तुमचे देवाचे गौरव झाले. म्हणजे मनुष्याला देवाने का बनवलेलं आहे की देवाचे गौरव आपल्याकडून झाले. आपण देवाच्या गौरवामध्ये उतरत नाही म्हणून आपल्याला स्वतःला गौरव करायला वाटतं. हालेलुया. नाही, तुम्ही जेव्हा देवाच्या गौरवासाठी निघतात आणि जेव्हा देवाची इच्छा पुढे करतात तेव्हा तुम्हाला उंच बसमध्ये नेणार आणि सोडणार आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देवाच्या गौरवाला माणसं मानणार. आपलं जीवन कुठे आहे? आपल्या जीवनामध्ये आत्मिक शिक्षण कसं आहे? आज प्रत्येक मनुष्य आत्मिक शिक्षणात धावत आहे. मला सांगा, तुम्ही प्रत्येक मनुष्य येतात तेव्हा तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या ऐश्वर्यासाठी, यासाठीच फक्त आपली भक्ती असते किंवा आपला एक स्वार्थ. इकडे सगळी माणसं प्रार्थनेमय जीवन जगण्यासाठी येतात असा विषय बाजूला करून द्या. कोण हिंसा करी, कोण नफरत करी, कोण द्वेष करी, कोण हेवा करी, कोण कोणाविरुद्ध, हे सगळं दृष्टिकोन देव सांगतो. पण आपल्याला शिकायचं. चांगल्या गोष्टी देवाने आपल्याला शिकवायला सांगितलेल्या आहेत, पण ते नाही आपल्याकडे. त्या कोणाचं काय झालं असेल त्या गोष्टी आपण जाऊन सांगणार, म्हणजे आपण सैतानाची सुवार्ता या जगात जास्त प्रचार. मनुष्य काय चुकतो ते पहिलं. शेवटी तुम्हाला ना मला लोक 12 उघडकीस येणार नाही असं काही झालं नाही. पाप सगळ्यांची उघड होणार आज का आणि कधी पण. आता या दाविदाने केलेली फक्त याच्यामध्ये पापाचं उघड केलेली आहे. माणूस वेगळ्या विचाराचा विचार करतो तेव्हा तो भविष्यामध्ये कुठेतरी टेन्शन आणि मानसिक परिस्थितीमध्ये प्रवास. कुठल्याही मोहाच्या गोष्टीत मनुष्य सुखी नसतं, लक्षात ठेवा. मोह हे सगळ्यात खतरनाक एक माणसाच्या शरीरामध्ये काय सांगते, मोह हे माणसाच्या शरीरात किती खतरनाक घातक विषारी हे जीवन आहे की ते माणसाला कमजोर करते. मोहानेच मनुष्य कमजोर पडलाच आणि ह्याच मोहामुळे मनुष्य आपल्या इज्जतीचा परिणाम रस्त्यावर टाकला जातो. विजय मिळवणाऱ्या माणसाला दुःख येतात पण त्याच्यानंतर सुख. परंतु जेव्हा मनुष्य बदलतो तेव्हा त्याच्यात एक परिवर्तनाचं चिन्ह निर्माण होते. दाविदाला समज आली स्वतःच्या काय चुका होत्या आणि काय झालेल्या. माणूस कधी कधी आपला एक स्वार्थ तयार करतो आणि या स्वार्थासाठी न मनुष्य कसला विचार करतो. नंतर त्याला समज येते, अरे मी कुठेतरी चुकलो. आपण माणूस आहे, चुकतो आणि चुकत नाही तो परिपूर्ण होत पडतो. दाविदाच्या कितीतरी चुका झाल्या परंतु दाविदाला नंतर त्याचा पश्चाताप जाणीव पण झाला आणि त्याच्यातून त्याला मार्ग पण मिळाला आणि त्यानंतर त्यांनी या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणे
एक चांगल्या रीतीने प्रचाराच्या सुवार्तेच्या द्वारे जे प्रसिद्ध एक अभिषेक म्हणून आशीर्वाद बनला, तर त्याच्या अंशातला येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जगाचा टाकणारा बनला. तर काही शिक्षण आहे, दोन व्यक्ती दाविदाच्या जीवनामध्ये घडलेल्या सुंदर गोष्टी आहेत, काही शर्मणाच्या गोष्टी आहेत, आणि दुसऱ्या परमेश्वरी दिलेल्या दावीद त्यांच्या कुळातला त्याच्या वंशातला येशू ख्रिस्त आलेला. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून तुला इस्रायलचा राजा केला. मी तुला शौलाच्या हातातून सोडवले. काय सांगते, हे जर तुला कमी पडलं असतं तर तुला पाहिजे ते मी आणखी पण दिलं असतं. हालेलुया. देवाच्या योजना, देवाची इच्छा, देवाचे मार्ग, देवाचं शिक्षण लोकांमध्ये नाहीये, आणि लोक देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवत नाही, मोहित गोष्टीकडे जास्त लक्ष देतात, आणि त्यामुळे देवापासून मनुष्य दूर होतो. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट ते हे तू कृत्य का केलेस. हालेलुया. काय सांगते, जो युरिया हत्ती होता त्याला काय केलं, तलवारीच्या द्वारे त्याला मारून घात केला त्याचा. हालेलुया. कारण त्याची बायको त्याला मिळवायची. हालेलुया. प्रत्येकी व्यक्तीचा वेगवेगळे विचार आहे, आणि वेगळ्या विचारात मनुष्य भविष्यात प्रवास करतो. हालेलुया. आणि देवाला ते आवडलं नाही की तू हत्या का केलं. तुझ्याकडे मी एवढे चुका केलेल्या गोष्टी काय सगळं पाहिजे तू तुला दिलं, मग तू हत्या का केली. हालेलुया. देवाला हत्या आवडत नाही. निर्गममध्ये 20 अध्यायामध्ये आज्ञा दिलेल्या होत्या, आणि या आज्ञा माणसाला जीवन देणार, खून करायचं. प्रत्येकी शिक्षणाचा अनुभव जो आहे तो आपल्याला वचन आणि शिक्षण आणि ज्ञान आणि बुद्धी. आता शैतान आहे, त्याला पहिल्यापासून सुरुवातीला तो मनुष्य का तो सत्यात टिकलेला नव्हता, आणि तेव्हा तो आपल्या पुढे सगळ्यांना मोह देतो. आता तुमच्या पुढे काहीतरी मोह उभा झाला तर तुम्ही त्या मोहासाठी धावणारच. इथून जाताना जरी 100 रुपये कोणाचे पडलेले आहेत, ते बघतील, येतील, उचलतील आणि घेऊन जातील का नाही जातील. पण या जगाच्या दृष्टीत गेले तर जी वस्तू आपली नाही त्याला आपण खातो. एक सिस्टम आहे. हालेलुया. जेव्हा आपली आहे उचल आणि घे, निघून जातं, तुझेच पडले हरवलेले नाम. हालेलुया. तसंच परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिलेल्या आहेत, आणि परमेश्वराच्या योजना अलग असतात, आणि माणसाच्या योजना ज्या असतात ते अलग. परमेश्वराची इच्छा अलग आहे, आणि परमेश्वराची इच्छा विरोध आपण गेलं तर सैतानाची इच्छा बनते, आणि सैतानाची इच्छा बनली तर तिथे आपलं जीवन नष्ट पद्धतीमध्ये प्रवास करते. हालेलुया. दाविदाला बऱ्याचशा गोष्टी 2 प्रकारे या पृथ्वीचे निर्णय आहेत. कधी कधी आपल्याला काही शिक्षण समजत नाही, मोहामुळे किती नुकसान होऊ शकते, आणि देवाने दिलेल्या नियमानुसार मनुष्यामध्ये किती फायदे होतात. हालेलुया. माणसामध्ये परमेश्वराच्या योजना अलग आहेत, आणि मनुष्याच्या योजना अलग आहेत. मनुष्य आपल्या योजनेत चालतो, तेव्हा आम्ही देवाला फसवतो. हालेलुया. पण देवाची इच्छा या योजनेत चाललं तर आपण फसवणार नाही, कारण देवाची नियम आणि देवाच्या विधी या मनुष्यासाठी प्रवास करणं गरजेचं आहे. एकदा ना मी रस्त्याला जात असताना एक साधूने मी बोलत असताना तिकडे 10 रुपये पडलेले, त्याबरोबर तिकडे चालत मंदिरात ते उचला आणि कोणाचं असेल तिथे सांगा. ते मी उचलायला नव्हते पाहिजे, तेव्हा मी काम करत होता, तेव्हा मी एवढा प्रार्थनेमध्ये नव्हता. मग त्याला विषयी उचला आणि कोणाला ते कोणाचं असेल ते, परंतु माझ्या लक्षात नाही आलं की त्या टायमाला ना हे कोण आहे तो परत बघत येशील आणि घेऊन जाईल. मी आपल्या वचनाच्या शिक्षणामध्ये त्याच्याशी बोलत चाललेलो. हालेलुया. संध्याकाळी घरी आलो
आणि मी असाच प्रार्थनेसाठी निघालो एका गावामध्ये वसई हादरिया इकडून त्या खांबाळ्यामध्ये येताना टर्न मध्ये ना एक मुलगा गाडी घेऊन आला आणि मी इथून गाडी घेऊन तो आला ना डायरेक्ट मालाच ठोकला. ते हेंडेल असतं, मला वाटतं सायकल सारखं असते की नाही मला काय माहिती. तेव्हा नवीन नवीन गाड्या आल्या, नवीनच गाडी हादरिया. पण मला प्रार्थनेला जायचं आहे, मला काही समजलं नाही असं का झालं. हादरिया आम्ही दोघे जण होते, आम्ही दोघे निघालेले, चला जायचं निघाले. तसेच डबल शीट वसईला अशी सायकल गाडी घेऊन हेंडेल असं, आणि हे सगळे लोक मला बघतात चालले. ते पण हे मला कशाला बघतात, मी तर गाडी बरोबर चालवतो आणि मी बघत चाललाय. असतात लोक बघतात ना, मी काय चाललंय बरं. हादरिया मी माझ्या त्या कार्याच्या त्याला क्षमा केली, त्या मुलाला क्षमा केली, जाऊ दे आता काय करणार, ते गाडीद्वारे तुझ्याशी वाढून काही गेलं. हादरिया गेला तर ते माझा भाचा त्याच्याकडे गेलो, त्याला सांगितलं तुझी आज गाडी दे, मला तर तिकडे कार्य करायला जायचं आहे. बोलले मामा घेऊन जा. ही सोडायचे ते तुझी खुशी घेऊन जाणार, तर बरोबर मी इथून आलाय आताच घेऊन जाईल. तू मेकॅनिकल पण असायला लागला. अरे बोलते असं कसं आणलं तू, तर बरं का काय झालं, तू ती कशी काय जमली तुला गाडी, तर बरं जमली. तुम्हाला काय सांगते माहितीये का, एक मोठी शीट घे तिकडे आहे, ती घे ना, फोड याला इकडून तिकडून तिकडून सगळं फोडलं ना तुला नवीन गाडी मिळेल. पास नाही करणार, माझा खर्च काय येत नाही ते, तो खर्च दुसरा इन्शुरन्स मधून पडेल ना. प्लॅस्टिक फुटलेलं आहे त्याला, तुला 2,500 खर्च बरोबर वांदा नाही तुला मी देते चालेल. म्हणजे तू काय सांगतो माहिती, फोडून काढली ना साप तर तुला नवीन गाडी मिळेल की बाबा ऍक्सिडेंट झाले फुटलेला आहे असं दाखवतं. पण हे काम मी नाही करत, असे पण लोक आहेत. आता ते 10 रुपयासाठी मला 2,500 रुपये खर्च झाला, की जी वस्तू आपली नाही ते आपल्याला. म्हणून जे पाप आहे ना ते आपलं नाही, ते शैतानाचं आहे. ते पाप आपण नाही घ्यायचं असं आहे. आता ते पाप झालं की नाही त्याचा परिणाम नंतर मी प्रार्थना करायला जाऊ तेव्हा मला माहिती. मग त्यानंतर मी प्रार्थना वगैरे करून आलो वगैरे, आणि तो संध्याकाळी मी रात्री आलो, नंतर घरी बघितलं ही गाडी अशी तिकडे मी असं कसं घेऊन गेला. तो 17,131 येशून येत होता कारण मी कार्य करायला गेलो. बघा प्रश्न आले, अडचणी पण आल्या. कधी कधी धार्मिक जीवन तुम्ही चांगलं सत्य आणि प्रामाणिक करायला चालायला लागले ना तर तुमच्या पुढे पहिली अडचणी येणार, की अशा तुम्ही प्रार्थनेला जायचं बंद. अरे माझी आज गाडी पंक्चर झाली, आज मी जाऊ दे पंक्चर, जाऊ दे उद्या नाही, असं नाही. ज्या दिवशी तुम्हाला प्रार्थनेला अडचणी येतात, ज्या दिवशी तुमच्या प्रार्थनेमध्ये अडचण येतात, त्या दिवशीच तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वर असतो. पण तुम्ही मात्र त्या परमेश्वराचे नियम नाही, तुमच्या स्वतःचे नियम तुम्ही लागू करतात. मग त्यावेळेला तुम्ही कंटाळा करून प्रार्थना सोडण्याचे नियम बदलतात. म्हणून तुम्हाला कधी कधी प्रार्थनेला येतो पण माझ्या काही इच्छा पुऱ्या होत नाही. ते कसं आहे की एखाद्याला प्रत्येक बघा रेशनचा माणूस रेशनला जातो तेव्हा पहिला तो नंबर लावायला बघतो. प्रार्थनेमध्ये पहिला नंबर नाही, नंतर कधी पण असलं तर आता रोजरी का, गाडी का, हे का, प्रार्थना का, काय चाललंय शेत, प्रवचन असेल का, ह्या प्रवचनाला बरं, त्या प्रवचनाला बरं, त्या प्रवचनाला गेलं तर चांगलं आहे. ये असं नाही चालत. तिथे तुमची इच्छा नाही, जिथे देवाची इच्छा असते ना त्या देवाच्या इच्छेनुसारच आपल्याला चालवलं. आता दाविदाची इच्छा केली, दाविदाला परमेश्वर जे पाहिजे ते दिलं. पण तू हत्या का केलं, तुला पाहिजे ते मी देऊन सुद्धा तू हत्या का केलं. आज आपण तसंच करतो आणि याचा परिणाम या आपल्या जीवनामध्ये फार कठीण परिस्थितीचा मार्ग काय करतात, दुःखामध्ये नेत असतात. त्यांची बायको आपल्या घरात घातलीस आणि उद्यानुसार अगोदरचं तलवारीने वध करायलास वचनला त्यानंतर तलवार तुझे घर सोडणार नाही. कारण तुम्हाला तुमच्यावर उद्या येते याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. हालेलुया. आता तुम्ही विचार
कसं आहे ते, तू मला तुच्छ मानलं आणि तुझी तलवार तुझ्या घरावर आहे, कारण तू त्याचा हत्या का केली, तू त्याला का मारलं, त्याचा जीव का घेतला. कारण त्याचा मोह आणि त्याचा स्वार्थ इथे दिसल्यानंतर त्यांनी हत्याला बघा डिसिजन घेतलं की त्याची जीवनात हत्या केलं तर हे सगळं मला मिळेल. त्यासाठी मी तुझ्या घरातून तुझ्यावरच मी अरिष्ट बघ. आता आपल्या प्रत्येकाला एक एक प्रश्न आहे, शिक्षण आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, ती आत्मपरीक्षण करायचं आहे. तो कसं आहे ते, तुझ्या घरातूनच मी तुझ्यावर अरिष्ट निर्माण करते, म्हणजे घरचे लोक तुझे वैरी. तुझ्या स्त्रिया, तुझ्या लेकर, तुझ्या शेजाऱ्याला तू या सूर्याने त्यांच्या अप्रूपे वचनात तू ते काम उत्सवाने केले, पण हे सर्व इस्रायलाने कर या सूर्याने करे. वचन तेरा दावीद नाथाला म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दावीदाला म्हणाला, परमेश्वराने तुझी पातक दूर केली आहे, तू मरणार नाही. आता नीतिमानावर त्याची कडक नजर असते. परमेश्वर काय सांगतो माहिती, तुझी पाप मी सगळे धुवून काढली, जा. मी आठवत नाही. त्याचं जीवनात त्याला वाटलं की आता माझ्यावर देवाचा क्रोध पटत, कारण त्याने पश्चाताप केला. त्या 11 अध्यायामध्ये एक चांगल्या गोष्टीचा अनुभव दिलेला आहे, त्यांनी पश्चाताप कसा केला. आपल्या जीवनामध्ये एक प्रश्न उद्भवला, त्यानंतर परमेश्वर एक प्रश्नाचं उत्तर त्याला सांगतो की मी तुला अधिकार नाही देत, तुझ्या मुलांना देत. आता आपल्यामध्ये बघा, प्रार्थनेमध्ये काही मुलं अशी असतात, म्हणतात काही कारणास्तव, आणि देवाकडे प्रार्थना केली की देवा जसं गेले तसं परत येऊ, आणि खरोखर परमेश्वर त्यांना त्या बाळांची देणगी तशीच परत आणून दिली जाते. तू किती परमेश्वर महान आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करणार किंवा देवाकडे समर्पण करणार, तेव्हा ती मुलं पवित्र म्हणून परमेश्वराच्या इच्छेनुसार इकडे उतरणार. प्रार्थनेने सगळं होते, बिगर प्रार्थनेने काय नाही होणार, पापाने काय नाही होणार, नाशच उत्पन्न होते. पण जेवढा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरत जाईल तेवढं तुम्हाला शांती आणि आनंद निर्माण होईल. कारण त्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला ज्या गोष्टी मिळणार आहेत ते दुसऱ्या अशा गोष्टीद्वारे तुमच्या भविष्यात कधी काही सापडणार नाही, कारण ते दुष्टाई आहे, ते विचारणार आहे. पृथ्वीमध्ये 3 प्रकारचे माणसाचा जन्म आहे, एका वचनाद्वारे, एका देहाद्वारे आणि एक पवित्र आत्मेच्या. अब्रामाच्या एकाच घरामध्ये 2 गोष्टीचं उदाहरण मिळालेलं आहे, एक दासीपासून देहाने आणि वचनाच्या द्वारे साराला इसाक. लूक 3:22-23 मध्ये पवित्र आत्मा येशू ख्रिस्तावर उतरला, तर लूक 1 अध्यायामध्ये 26 पासून जेव्हा सुरुवात केली तर पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तेव्हा तुला सामर्थ्याचा जो खरा आत्मा आहे तो पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल, तो परस्पराचा पुत्र आहे, त्याचं नाव येशू असतं. ज्या वेळेला मध्ये 23 मध्ये वचन तसं दिलेलं आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शिक्षण आहे. 7:14 पासून पुढे वचन आहे, परमेश्वराच्या वचनाचा अर्थ तुम्हाला मिळाला पाहिजे. कोणती स्त्री, कोणता मनुष्य जेव्हा एखादा लग्न करतो तेव्हा तो विचार करतो की मला आशीर्वाद प्राप्त व्हावा, पण लग्नाला आशीर्वाद नाही तुम्हाला मिळत, कारण तुम्ही आशीर्वाद घ्यायला नाही आले. तिथे लग्नाचे कार्यक्रम, प्रोग्राम हे सगळे मोह असतात, आणि या मोहामुळे हे सगळे लोक गुंतून जातात. तो आशीर्वाद त्यांना माहिती नाही की आम्हाला लग्नाला आशीर्वाद दिलेला आहे, तो आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या घरी गेलेले. त्यानंतर कार्यक्रम करणार, पार्ट्या करणार, प्रोग्राम करणार, नाचणार, गाजणार, हे सगळ्या परिस्थितीमध्ये मनुष्य गुंतून जाणार, आणि जे चांगलं पाहिजे ते सोडून देणार. त्यांना आशीर्वाद नाही मिळत. आशीर्वाद देवापासून जो मिळतो तो वेगळा आहे, आणि मनुष्यापासून जो आशीर्वाद मिळतो तो वेगळा.
मनुष्याच्या आशीर्वादाला आशीर्वाद नाही. आणि देवाने दिलेला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद युगानुयुग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्व रूपाने काम करणारा, कार्य करणारा, आत्मिक शिक्षण, ज्ञानाचं शिक्षण, दानाचं शिक्षण हे परमेश्वर देतो. तरी हे काम करून त्याने काय सांगितलं, तुला जो पुत्र झालाय तो खात्रीने म्हणा. हालेलुया. कारण तू घातक केलेला आहे. काय झालं? परमेश्वराचा तडाखा. कारण देवाला जे योग्य नव्हतं, तो देवाचा पुत्र आहे, देवाने त्याला बनवलेलं, घडवलेलं, मग तो देवाचे नियम का मोडले त्याने? हालेलुया. तू हत्या का केली? मग जर तो मुलगा झालाय, तो पुत्र झालेला आहे, त्याचं आता मी त्याला आजादी देऊन त्याला मी मारून टाकेन. तो उठत नाही आणि त्यांच्याबरोबर जाऊन तो जेवत नाही. त्याला पश्चाताप झालाय. आता माझा मुलगा मरला, मुलगा जाणारा, मुलगा मेला. बघा, परमेश्वराच्या योजना, शिक्षण, नियम, विधी ह्या कशा आहेत ते तुम्हाला ना मला घ्यायच्या. कारण हिंमत नव्हती त्याला सांगावं म्हणून. त्याने त्याला विचारले, मूल मेलं का? हो मेलं. काय सांगतो की आता गेलाय तो, आता दुःख बघून काय करणार? जाणार आहे त्याच्याविषयी विचार केला तर बरं आहे. हालेलुया. तर बघा, आता मुलगा मेला, ठेवला आणि नंतर तो जाऊन जेवायला बसला. परिस्थितीचं उत्तर तुम्हाला देव दाखवते. बघा, काय सांगितलं? तू मेलाय ना, बरोबर की नाही? हालेलुया. मग आता उठले आणि तुम्ही जेवायला कसे बसले? तुम्हाला दुःख झालं माहिती आहे. हालेलुया. मग आता तुम्ही जेवायला का बसले? काय वाटते तुम्हाला? जेवायला पाहिजे का नाही पाहिजे? सुनाचं मुलं मेले तर जेवायचं कसं सुटणार का? नाही, जेवणार नाही. आठ दिवस उपवास करेल, कसं जेवण, काय जेवण? कारण त्याच्या हृदयामध्ये ते भरलेलं आहे की बाळ आपली दुनिया सोडून गेला, कुठे गेला असता ते परत आला असता घेऊन, म्हणून तो आता सगळं केलं. त्याला पश्चाताप झाला की मी चूक केली, तेच माझं आज भोग मला भोगायला लागलेला आहे. परिस्थिती आज आमच्या वडिलांना मरण्याची तारीख नाही. त्यांच्या मरणाची
आणि त्याच्या जन्माची दुनिया तारीख 14 साली. आणि या 14 तारखेला आजच्या दिवशी वडील आमचे देवाकडे गेले आणि तो दिवस होता शुक्रवार. मी नेहमी सांगायचे की आई वडील आजारी होते ना, मी शुक्रवारी इकडेच असायचं, पण संध्याकाळच्या प्रार्थना माझा विचार दिवसाचा होता, पण मी देवाला सांगितलं नाही. नेहमी प्रार्थना करायचा आणि बाबा सांगते मला देवाकडे जायचं आहे, बरोबर मी सांगते देवाला कधी गेली. तर मी देवाला काय सांगितलं माहिती की माझी बाबाला जाताना शुक्रवारच्या दिवशी जाऊ दे. कधी जाऊ दे? शुक्रवारी. म्हणजे मी शुक्रवारी ते गेला का मी इकडेच असतो. मग असं प्रश्न आला, शुक्रवारी तेव्हा मी देवळात जायचं. तर मी परत प्रार्थनेमध्ये देवाला अर्पण केलं की देवा माझे बाबा शुक्रवारी चालते. तिकडून इकडे आलो मी. आल्यानंतर तेव्हा शेवटचा श्वास चालू, तेव्हा एक मुली ज्येष्ठीने इकडेच राहायची. तेव्हा ती मुली मला कळलं की आता देवने आला होता. मी गुडघे टेकले माझ्या रूममध्ये, सांगितलं की बाबा माझ्या बाबाला तुमच्या हातात देतो, त्याचा स्वीकार कर, तुम्ही घेऊन जा. तेव्हा आम्ही इकडे खूप प्रार्थना करायला आणि आई पण तिकडे होती. आम्ही दोघीकडे आले आणि ती तिकडेच होती छोटी. तर तिला सांगते माझ्यासाठी तू प्रार्थना कर. आणि मग बाबा देवाच्या घरी संध्याकाळच्या 8च्या सुमारास. आता प्रश्न काय आला माहितीये का, मला 2 ठिकाणी प्रार्थना करायची, प्रवचनाला जायचं. आता करायचं काय, प्रश्न आले आडवे. देवाला सांगितलं शुक्रवारी बरोबर, पण टाइम नाही दिला. टाइम कशालाच ठेवलेले, आपल्याला सेकंद दिल्यात, मिनिट दिल्यात, टाइम दिलाय, म्हणजे दिवस दिलेला आहे, वर्ष दिल्यात, महिने दिल्या, सगळे दिलेले आहेत. मग हे महिने वर्ष जे दिलेले आहेत त्याचे दिवसाचा कुठला टाइम ठेवायचा, देवाच्या घरी कोणत्या दिवशी जायचं आहे ना, कोणत्या दिवशी आपल्याला अर्पण करून त्यांना सोडायचं आहे. कारण माझा अनुभव एवढा मी घेतलेला आहे की देवाला काही ठिकाणी जेव्हा मी प्रार्थना करत जायचं, म्हातारे लोक लास्ट स्टेपचे आहेत, मग बोलवल्यावर जेव्हा मी प्रार्थना करायचे माझं ते 16 तेव्हा तेलाने मी त्याच्या कपाळावर क्रॉस करायचा आणि आत्मा अर्पण करायचा की देवा हा आत्मा तुझ्या हातात घे. मग त्यांना मी सांगून यायचा की 3ऱ्या दिवशी आत्मा तुमच्या देवाचा कडे जाईल, तो आत्मा त्यांचा. आणि 3ऱ्या दिवशी बरोबर तो माणूस जायचा. अशी कितीतरी वेळ आहे. काही लोक मी व्हिजिटिंगला जायचं, म्हाताऱ्या लोकांना भेटून यायचं, तर काही त्यांचे आत्मे अटकायचे, म्हणजे मरत नव्हते, तसेच जायचे. मग अशा टायमाला एक दिवस मी व्हिजिटिंगसाठी फिरायला गेलो, म्हणजे व्हिजिटिंगसाठी गेलो निघाला. जेव्हा तिकडे निघाला तर तिकडे एक आजी होती. तिला चर्चवर जात असताना न्यायचं, आणायचं, सोडायचं तिला. आता एकदम सावध ती लास्ट टाइम. काही दिवसानंतर मी कसं व्हिजिटिंगचं माझं बंद झालं की मला टाईम नाही, कारण या घरी गेला त्या घरी गेला, तर सगळीकडे फिरायला ते तेवढं जमत नव्हतं आणि प्रार्थना पण असायची. तर काही लोक दिवस मोजायचे. तर तिच्या 2 सूनबाया तिकडे होत्या. तर मी गेलो, तर कोणाने चुकीचा शब्द बोला आजी करता, तर मला वाईट वाटलं. मी गेलो त्यांच्याकडे, गेलो ना, वरती प्रार्थना केली ना, मग तेलाने अभिषेक केला, घाबरू नका, हे देवाच्या घरी जाईल 3ऱ्या दिवशी. आणि बरोबर 3ऱ्या दिवशी ती आजी देवाच्या घरी. म्हणजे जे आत्मे अटकलेले असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करून आत्मा देवाच्या हातात. आपण कधी कधी बघतो घरामध्ये की आल्यात मरत का नाही, म्हणजे जात का नाही लवकर, म्हणजे मरण म्हणजे काय, पापाचं वेतन मरण आहे. पण आपण जेव्हा आत्मा अर्पण करायचं देवाच्या हातामध्ये, मग आपण देवावर विश्वासी ठेवणारे जे लोक असतात ना, त्यांनी तेल घ्यायचा, अभिषेक घ्यायचा आणि करायचं डोक्याने, प्रभू हा मी तुझ्या हातात देतो, तू त्याचा स्वीकार. बस, म्हणजे त्यांच्या पापांच्या अपराधांची क्षमा कर, त्यांची काय चुकली असेल त्या पापाची त्यांना क्षमा कर, आणि त्या क्षमेद्वारे त्यांचा आत्मा मी तुझ्या हातात देतो, शैतानाच्या हातात देतो. मग
पण त्यावेळेला ते आत्मे देवाच्या घरात जातात. मग कुणी पण असो, तुमचा विश्वास ज्या देवाच्या वचनावर आणि शिक्षणावर आहे ना, तेव्हा त्यांनी ते आत्मे अर्पण करू शकतात, कारण तुमच्या नाही आत्मा, तो त्याचा आत्मा. मग तो आत्मा देवाच्या घरी 17-18 उत्तर 2 7 आहे. मग माझी वडिलांची हीच परिस्थिती झाली आणि मी ताबडतोब डॉक्टर बोलत वगैरे ते केलं आणि झालं ना, जुन्या घरी माझ्या म्हणजे बाबा आई बाबाच्या नावावर त्या घरात सोडलं. बाबांना सांगितलं आता तुम्ही बघा, मी येतो प्रार्थना. आलो, आंघोळ केली आणि एकाकडची प्रार्थना संपली. त्याच्यानंतर दुसऱ्याकडे त्या जगलीच्या नवऱ्याने फोन केला, बरोबर तुमचे वडील ऑपरेट. बरं मला माहिती आहे काय ते, बरं कारण मेलेल्यास पुरू दे, तू जा आणि देवाची, कारण मरणारे दुसरे बाकी आहेत, त्याला वचनाद्वारे जीवन दे. हालेलुया. 6:35 मी जीवनाची बात आहे, तो जीवन देणार आहे. योहान 11:25 पुनरुत्थान जीवन मीच आहे, असा येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो. तर या गोष्टी अशा घटना घडल्या, बनल्या, तयार झाल्या आणि त्याद्वारे देवाने त्या कामामध्ये प्रश्न दिले. मग आम्ही दुःख नाही धरले. माझ्या वडिलांनी माझ्या आईला पण ते सांगितलं, कारण मी प्रवचनामध्ये हमेशा शिकवायचं, सांगायचं, मेलेल्या मागे तुम्ही दुनिया लढतात, त्याचा फायदा काय? तो ऐकणारा थोडाच आहे. जिवंत असते ना, तो रडतो ना, अश्रू घालतो ना, तेव्हा त्याला मदतीची गरज आहे, तेव्हा त्याच्या मागे लागतो. तर बाबा आईला सांगते की तू रडशील तर मी ऐकशील का? तुम्ही रडणारच नाही. हालेलुया. खरं आई, सगळे आई बापांनी कसं या वचनाच्या शिक्षणाद्वारे ते दुःख धरलं नाही. माणसाच्या जीवनात दुःख काय येते माहितीये? अचानक घटना होतात, तो नरकात जातो, कदाचित तो पश्चाताप करत नसेल तेव्हा, असं आहे ते. पण ज्याने पश्चाताप केला असेल, 2 चोऱ्यामध्ये बघा अचानक गेला आणि तो डायरेक्ट त्याला अधोलोकात, एकाला जागा मिळाली, आजच तू माझ्या बरोबर. या गोष्टी जीवनामध्ये रोज 5 रोज आपला आत्मा अर्पण करायचा. 4 मी रात्री झोपताना आपला आत्मा उद्या सकाळ बघायला मिळते, अर्ध भविष्य खतम होणार काही झोपेत पण, कारण त्याचे 4:15 पासून तसं वचन तसं दिलेलं आहे. त्यासाठी पहिल्या पत्र 4:15 पासून त्याची वचन पुढे दिलेली आहे की पुनरुत्थान कसा परमेश्वर आपल्याला उठवणार आहे. हालेलुया. येशू येतो. तर काही शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आम्ही त्याच्या गोष्टीवर लक्ष द्या, निर्णय घ्या, त्याला पश्चाताप करा, पण उठला तो परत. कारण काय पुढचं वचन सांगते ऐकून घ्या. बघा, मूल जिवंत होते ना तेव्हा मी उपवास केला. समजलं ना? मेल्यावर तुम्ही उपवास करतात, तुम्ही खा ना. मेल्यावर त्यांनी आपल्याला एक दाखला दिलेला आहे, कारण मी त्याच्याकडे जाईल पण तो माझ्याकडे येणार नाही. मग मी आता का उपवास करू? बरोबर की? मेल्यानंतर जेव्हा तुम्ही दुःख आहे माहिती, थोडं तरी खा. हालेलुया. पण बरेच लोक असे करतात, खात नाही. तो काय सांगतो, मी तिकडे जाऊ शकेल पण तुने माझ्याकडे, कारण देवाने दिल्यानंतर संपलं ना. देवाची इच्छा असेल त्याला उठवायला लागतो. आता काही वर्ष अगोदर इकडे ना मी एकदा वसईला गेलेला, माझ्या थोडं विसर्ग पण होतं, त्याच्या पायाला लागलेला, तिकडे आम्ही गेलो. तर तिथून गाडी चालवत शिकवत गेलं, तिथूनच त्याच्या पायाचं टेकायला लागलं. तर तिकडे ना इकडे एक मनुष्य मेला रात्रीमध्ये. 2 किलो कांदे टाकले, नाकाला लावलं, काय नाही झालं. पाण्याची बादली टाकली तरी काय नाही झालं. पण जेव्हा इकडून फोन केला मला, फोनवर प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली, तो उठला. याचं पण आहे म्हणजे प्रश्न पण असे आहे, त्याची इच्छा होईल तेव्हा मिळेल, आपण किती प्रयत्न केला ते होणार. बऱ्याचशा गोष्टी अशा घटना झालेल्या आहेत. एकदा एक छोटी मुलगी एकदम जंगलामध्ये कुठे राहत होती, तर कोणाकडून तो फोन करून मला फोन केला. इथून ते मला जुन्याकडून जाता जाता 2 किलोमीटर जायचं होतं. तर सांगते मुलगी मरत होती, डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टरकडे जायला कुठे संदेश नाही, म्हणजे गाड्या नाही, काय नाही. कसं आम्ही पूर्ण जंगलात आहे.
मग कानाला फोन लावला, तो फोन कट होते, बस प्रार्थना केला येशू प्रभूच्या नावावर, उठ येशूच्या नावावर बरोबर असं करून जाता जाता इथून 4 वेळा तो फोन कट झाला आणि शेवटच्या लागला तेव्हा पोरगी रडायला लागली. एकदा बंगली गाव सोडून मी प्रार्थनेला जायचा. गुरुवारचा दिवस होता, माझी बुधवारची प्रार्थना. आणि ती पोरगी जन्माला कशी आली ते तुम्हाला सांगतो. त्या घरात प्रार्थना चालायची, परमेश्वरी त्याला मानाचे आशीर्वाद दिले होते. तर त्या घरामध्ये बघा 2 सुनबाया म्हणजे जाऊ, तरी एकीने हॉस्पिटलमध्ये नाव दिलेलं, एकीने नाव दिलं नव्हतं. आणि ती हॉस्पिटलमध्ये जेव्हा चेकिंगला गेले त्याला सांगितलं की ते ऑक्सिजन ऑपरेशन करायला गेले, ते बाळ हे आहे. मग त्यांना अगोदर मी काय सांगितलं दिलेला की तुम्हाला काही मुश्किल असलं तर देवाच्या समोर उभे राहा, तिकडे देवाची वेदी आहे तिकडे उभे राहा आणि तिथे देवाला अर्पण करा, सगळं देव तुमचे मोकळं करा, देणारा तो घेणारा तो, त्याच्यावर विश्वास ठेवून चालतो. हे प्रश्न तसे झाले तर तिला 25,000 रुपये सांगितले. आता 25,000 होते, मी कमावते काय, 25,000 आम्ही येणार. ती बाई परत घरी आली. आल्यानंतर परमेश्वराच्या आशीर्वादाने तिच्या घरात कोणच नव्हतं. आणि ती बाईने त्या घरातच जिथे सांगितलेलं त्या वेदीजवळ देवाकडे गुडघे सांगितलं, तिथेच नॉर्मली डिलिव्हरी झाली. तेव्हा त्या बाजून एक बाई जात होती, तिने बघितलं इथे म्हणजे होमामर्ती काय, तेव्हा तिने बघितलं तर इथे डिलिव्हरी झाली बाई. मग ती आली ना तिला मदत करू लागली. हालेलुया. त्याच्या योजना तुम्हाला कळत नाही. 29 आणि हीच मुलगी एक दिवस बुधवारी मी प्रार्थनेला जायचा, तिकडे प्रार्थना झाली. ती 1.5 वर्षाची मुलगी त्या सोप्यावर बसली तर तिथून पडली तर ती मुलगी लागला, ती मेली. तर त्यांच्याकडे एक दुसरी मुलगी होती, त्यांचा फोन पण पुढे ते असे कॉइन बॉक्सवर होते. तो तेवढ्या लांब बंगली हॉस्पिटलमध्ये आले, बऱ्याच लांब आहे तिकडे. तिथून तिने फोन केला, माझ्या भावाची मुलगी पडली आणि मेली, तर घाबरू नका, मी खूप प्रार्थना करते, तू तिकडे जा आणि एक आमच्या नमोद्या बोल. ती गेली तर झालं तर कोणी उठली, तिकडे गुडघे टेकले. अशी घटना आहे. तुम्हाला बघा तिकडे कोचोड्याची ती बाई आली बघा, तुम्ही बघितलं इकडे ना, बघितलंय का ती बाई? ती गरोदर होती, तिला माहिती, तिच्या नवऱ्याला माहिती नाही. माहिती होतं हा? तुमच्या बायांना माहिती होतं? ती बिंदास खाली बसायची, कुठे पण बसायची. बघितले तुमच्या डोळ्यात देखील त्या देवाच्या योजना बघितल्या. त्यांचं बाळ पहिलं मेले, ते प्रार्थना सोडली. तर तिच्या नवऱ्याच फोन आला, त्याला सांगितलं घाबरू नका, जसं गेले तसं परत येईल. आणि ती सांगते अशी काय करते माहित नाही सांगते. तर त्यांनी फोन केला, फोनवर प्रार्थना केली, तर तिकडे नॉर्मल डिलिव्हरी झाली घरामध्ये. त्यांना त्याला सांगितलं मुलगा झाला, तर बरं बाजूला बाई कोण असेल तर त्यांना बोलू बघा, म्हणजे हे करा. हा प्रश्न त्याचे साक्षात दिले नाही, या घटना असेल तो जीवित आहे, त्यावर भरवसा ठेवा. हे सगळं देण्यासाठी तो समोर काही अशक्य नाही, फक्त तुमची प्रार्थना आणि विश्वास ज्या देवावर आहे ना, देवाने तुमच्यासाठी योजना दिलेल्या आहेत आणि त्या योजनेनुसार तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परमेश्वर करणार आहे. त्याचप्रमाणे सांगा, मी फक्त देवाकडे एकच प्रार्थना करतो, जेवढी मुलं जन्माला येईल त्यांनी देवाची सेवा करावी, ते स्वर्गीय राज्याची मुलं होणार. एकच फक्त प्रार्थना, कारण त्याच्याशिवाय दुसरं राज्य या पृथ्वीमध्ये नाही. बाकी राज्य 0 पॉइंट आहे. पुढचं वचन गेल्यानंतर परमेश्वर कशा प्रकारे देणारा
असते आणि त्याच्यातून किती फायदे होतात. देव देतो, तो देवाला प्रिय होता म्हणून देवाच्या द्वारे, प्रियाद्वारे देवाने त्याच्याद्वारे पूर्ण कार्य उभारलं. ज्ञानी बनवला, सामर्थ्यिक बनवला, अभिषेक बनवला, देवाचा आशीर्वाद बनला. जे शल्मोनाने जे काम केलं ते दाविदाने ना करू शकलं, कारण त्याच्याद्वारे पाप तयार झाली. आज आपल्यामध्ये हे शिकायचं की परमेश्वर आपल्याद्वारे काय करायला बघतो ते बघा. आपल्या स्वतःची इच्छा काय करते ते करायला बघू नका, त्यामुळे आपल्याला काही फायदा होणार. छोटेसे एक प्रार्थना घेऊया. परमेश्वरची इच्छा आपल्या सर्वांवर परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे घडावं, पवित्र आत्मा आपल्याला मिळावं, सामर्थ्य मिळावं, देवाची सेवा काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी. विशेष प्रार्थना सर्व म्हणजे काम सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद द्यावा आणि प्रभूची इच्छेप्रमाणे सगळं काय घडावं ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.